नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. घरात कितीही पैसा कमवला, कितीही मेहनत केली तरी काही घरामध्ये सतत तणाव, आजारपण, भांडण आणि पैशांची कमतरता का असते? आणि काही घरं अशी असतात जिथे कायम सुख, शांती आणि समाधान, भरभराट दिसते. यामागचं कारण फक्त नशीब नसतं, तर त्या घरातील स्त्रियांच्या काही पवित्र सवयी असतात. शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलं आहे, ज्या घरात स्त्रिया सकाळी उठून काही शुभ गोष्टी करतात त्या घरात देवी लक्ष्मी कायम वास्तव्य करते. आज मी तुम्हाला असाच 4 चमत्कारी सकाळच्या सवयी सांगणार आहे, ज्या प्रत्येक आईने, बहिणीने आणि सुनेने रोज करायला सुरुवात केली तर घरातून नकारात्मकता, गरिबी आणि अशांती हळूहळू दूर होऊ लागते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण चौथी गोष्ट तर इतकी प्रभावी आहे की जुन्या काळी आपल्या आज्याही त्या कधी विसरत नव्हत्या. तर पहिली गोष्ट म्हणजे सूर्योदयापूर्वी उठून घर स्वच्छ करणे. मंडळी, ब्रह्ममुहूर्त म्हणजे देवतांची वेळ मानली जाते. जो घर या वेळेत जागं होतं, ज्या घरातील लोक या वेळेत जागं होतात त्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. सकाळी उठल्यावर सर्वात आधी घराचं मुख्यद्वार, अंगण आणि स्वयंपाकघर स्वच्छ करा. त्यानंतर थोडंसं स्वच्छ पाणी दारात आणि अंगणात शिंपडा. असं म्हणतात, जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीला राहायला खूप आवडतं. पण ज्या घरात सकाळपर्यंत पसारा असतो, रात्रभर भांडी न धुता बेसिंगमध्ये तशीच ठेवली जातात, तिथे मात्र दरिद्रता हळूहळू वास करायला लागते. दुसरी गोष्ट, देवघरात दिवा आणि अगरबत्ती लावणे. सकाळी अंघोळ करून देवासमोर तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावा आणि मनापासून देवाचं नामस्मरण करा. कारण दिव्याचा प्रकाश फक्त अंधार नाही तर नकारात्मक ऊर्जाही दूर करतो. शास्त्रामध्ये सांगितलं आहे, ज्या घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावला जातो त्या घरावर देवाची कृपा कायम राहते. आणि शक्य असेल तर मुख्य दरवाजाजवळही छोटासा दिवा ठेवा, कारण देवी लक्ष्मीला प्रकाश, सुगंध आणि शांतता खूप प्रिय असते. तिसरी गोष्ट म्हणजे दारात रांगोळी किंवा स्वस्तिक काढणे. घराच्या मुख्य दारावर छोटीशी रांगोळी काढा किंवा लाल कुंकवाने स्वस्तिक बनवा. हे फक्त सजावटीसाठी नसतं, ते शुभ ऊर्जा आकर्षित करण्याचं प्रतीक मानलं जातं. पूर्वीच्या काळी प्रत्येक घराच्या दारात सकाळी सुंदर रांगोळी असायची, कारण त्याने घरात आनंद, प्रेम आणि सकारात्मकता वाढते असा विश्वास होता. आता चौथी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दारात पाण्याचं भांडं ठेवणे. मंडळी, ही सवय आज खूप कमी घरांमध्ये दिसते, पण यामध्ये खूप मोठं आध्यात्मिक रहस्य आहे. पूर्वी आपल्या आज्या दारात मातीचं भांडं ठेवायच्या, त्यात स्वच्छ पाणी आणि वर एक फूल ठेवलेलं असायचं. हे भांडं म्हणजे फक्त सजावट नव्हती, तर घरात शांती, थंडावा आणि सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्याचं ते प्रतीक होतं. असं मानलं जायचं की ज्या घराच्या प्रवेशद्वारात पवित्रता आणि शांतता असते तिथे देवी लक्ष्मी आनंदाने प्रवेश करते. मंडळी, लक्षात ठेवा, देवी लक्ष्मीला स्वच्छता, प्रेम, शांतता आणि श्रद्धा आवडते. पण जिथे सतत भांडणं, आळस, राग आणि अस्वच्छता असते तिथे सुख आणि पैसा जास्त काळ टिकत नाही. म्हणून आजपासून संकल्प करा, या 4 गोष्टी रोज सकाळी न चुकता करायच्या. विश्वास ठेवा, हळूहळू घरातील वातावरण बदलायला सुरुवात होईल, मन शांत राहील आणि सुखसमृद्धी आपोआप वाढू लागेल. जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि असेच अर्थपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आम्ही अमरावतीकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.